तर मित्रांनो, तुम्ही बैलाला झालं काय नेमकं. तर विषय असा होता, आज तर सकाळी सकाळीच आपण कारखान्यावर आलो बो ट्रॅक्टर घेऊन. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला कारखाना सध्या मोकळा आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट काटा केला डायरेक्ट आतमध्ये. आणि सकाळ सकाळ आल्यामुळे थंडी इतकी वाजत होती ना पार मापाच्या बाहेर. तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही पार जर्किंग घाला नाही तर काही घाला तरी तुम्हाला आहे ना थंडी वाजणारच आहे. जाळ तर पार विजावर चालतं, पण आपल्या जोडीदारानं काहीतरी टाकलं आणि ते चेटवलं बो परत. आणि यांना तर 5 आणायला पाठवलं होतं, पण यांना आहे ना डायरेक्ट चिंतकच गोळा करून आणले. आणि थंडीच्या दिवसात तर उन्हाची मोकर वाट बघते तू. लगेच आपण फटाफट थोडा शेकलो ना आपल्या रश्यान ते सोडून घेतल्या बरं का. फायनली जुगाडचा शेवटचा भारा राहिला होता ते पण उचलून घेतला. आता आपलाच नंबर आहे. फायनली आपला नंबर आला बरं का. पण तू म्हणजे मुंडका नेमकं तिरप कशा लावलं तर ते विषय असा झाला, तिडं काय टेलर बसतच नव्हतं आपलं, कारण की ना डाम पूर्णपणे वाकून गेलेले. आणि हा भारा पडला नाही म्हणजे बरं होईन बरं का. फायनली मग एक परचा खाल झाला. चला आता घेऊ काटा करून. लगेच काट्यावर येऊन मस्तपैकी काटा बिटा करून पहिले आपला जॉनी टू पुसून घेतला बरं का. लगेच पंपावर येऊन मस्तपैकी डिझेल आणि ते टाकून घेतलं. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. आणि जोपर्यंत कडक ऊन पडत नाही ना तोपर्यंत असं म्हातारा माणसासारखं गुंडळून घ्यावं लागतं बरं का. आणि आतापर्यंत तर ट्रॅक्टरला ट्रॉली बघितलीच असेल बरं का, पण इथं तर डायरेक्ट मोटरसायकली सुद्धा ट्रॉली. फायनली मग आपण फाडात पोहोचलो बरं का डायरेक्ट. आणि बैलाचा विषय असा आहे, त्यांना पत्रे मारायचे चालू आहे बरं का. आणि तुम्हाला तर माहितीचे बैलांच्या पायांना जर पत्रे नसले तर त्यांना चालायला प्रॉब्लेम येते. तिथं आपले मालक सुद्धा आलेले होते बरं का. फायनली मग आपण मोकळ्या टाळल्या तिथं सोडल्या बरं का. भरलेलं टेलर बाहेर काढून घेतलं. मस्त पैकी आपल्या जॉनी टू दिला सावलीत लावून निघलो बरं का मालकासोबत घरी. लगेच घर जाऊन मस्त पैकी आंघोळ बिंगुळ केली आणि डायरेक्ट जॉनीवानच्या फाडात आलो. त्याच्या त्या भयाचा असा विषय झाला, याच्या डायरेक्ट कानालाच कोयता लागला. लगेच मेन आपला मित्र त्याला घेऊन निघलो बरं का दवाखान्यामध्ये. फायनली मग दवाखान्यात आलो मस्त पैकी त्याला एक इंजेक्शन दिली आणि पट्टी केली बरं का. चला मग काय जसं आलो तसं शेजामध्ये लगेच शेजात आलो आणि त्याला दिलं भू सोडून. फायनली मग पहिलं टेलर भरून चालता बरं का, दुसऱ्याच्या टाकायचं चालू होतं. क्या म्हणलं मग भरलेल्या टेलरची रशी ओढून. आता चला म्हणलं भरलेलं टेलर घेऊ बाहेर काढून नाही का. एक टेलर सोडल्यानंतर मग चला म्हणलं आता दुसऱ्या टेलर कडे जाऊ. त्या टेलरला तर भरायला जवळजवळ तास दीड तास लागणारच आहे. तेवढ्यात तिथं मालक आले आणि चला म्हणे ऊसात उगलेल्या गवताला औषध मारून येऊ. फायनली मग एक परचा आपण ठेप्यावर पोहोचलो बरं का. पण इथं आहे ना पाणीच नव्हतं अजिबात. लय वेळा बघितला तेव्हा एक ठिकाणी पाणी तुंबलेलं दिसलं. मग काय भरा म्हणलं पिचकरी. चला मग पिचकरी भरल्यानंतर आता मालक म्हणे मी मारतो आणि तुम्ही फक्त पुढे चाला माझ्या. चला मग काय फटाफट घेऊ तेवढं औषध मारून. एक परचं औषध मारायचं चालू केलं भाऊ. मी ना आपला मित्र पुढे चालायचं आणि मालक चालायचे माग औषध मारे. चला मग एक परचं औषध मारून झालं बरं का. निघू आता. जॉनीवन पैसे आल्यावर एक टेलर भरलेला होता. मग चला म्हणलं त्याला बी घेऊ बाहेर काढून नाही का. लगेच आपल्या जोडीदाराला टेलर बिलर दिले बरं का जोडून. आणि आपण निघलो आपल्या जॉनी टूकडं. जाताना मग हा भैया भेटला. मग त्याला बी घेतलं बघ गाडीवर बसून. परत थोडं पुढे आलो आणि मालकाच्या मित्राला घेतलं. मग तर अशी जागा जाम झाली ना पार. जागा सुद्धा पुराणा गाडीवर. अरे पेटलं काय हेच पडतं. संध्याकाळचं जर पेटवलं असतं भाऊ मस्त पैकी शाकायला भेटला असतं आपल्याला. फायनली मग त्या भैयाचं घर आलं आणि त्याला दिलं भाऊ तिथं सोडून. फायनली पोहोचलो आपण. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.